नमस्कार मित्रांनो. आता प्रत्येकाचा प्रश्न आहे नेमकं वंशावळी कशा पद्धतीने तयार करायचं. आता तुम्ही जातीचा प्रमाणपत्र जर तुम्ही काढणार असाल, तर त्यासाठी तुम्हाला वंशावळी लागणार आहे. म्हणजेच ते कशा पद्धतीने तयार करता येईल. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नेमकं तेच या ठिकाणी सविस्तर माहिती या ठिकाणी जाणून घेऊया. जसे की या ठिकाणी आपल्याला वंशावळ तयार करणं म्हणजे नेमकं काय आहे. तर या ठिकाणी बघा, आता वंशावळ म्हणजेच एक आपल्या कुटुंबाचा एक इतिहास समजा. म्हणजे आपली जे काही मूळ, जसे की आपले वडील कोण आहेत, वडिलांचे वडील कोण आहेत आणि आपल्या आजोबांचे वडील कोण आहेत, अशा पद्धतीने जे की वंशावळ जसं आपल्या ट्री डायग्राममध्ये तुम्हाला दाखवायला लागणार आहे. तर त्यासाठी काय करायचं आहे बघा, आता वंशावळ नेमकं कसं तयार करायचं आहे. तर त्यासाठी बघा या ठिकाणी फॉर्मॅट दिला आहे मी, वंशावळी फॉर्मॅट, जे की या फॉर्मॅटवरती तुम्हाला याला ओपन करायचं आहे. या वेबसाईटवरती या वेबसाईटचा लिंक जे असेल मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. या वेबसाईटवरती आल्यानंतर आता या ठिकाणी बघा, सर्वप्रथम तुम्हाला आता जातीचा प्रमाणपत्र जे आहे आपल्याला उपविभागीय अधिकारी साहेब जे देतील, तर त्यांच्यासाठी तुम्हाला अर्ज करायचं आहे. या ठिकाणी त्यांचा पत्ता टाका, जे की कार्यालय आणि तालुका आणि जिल्हा. त्यानंतर आहे आता वंशावळी, कुटुंबातील वंशावळीसह शपथपत्र. तर यामध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे बघा, या ठिकाणी संपूर्ण माहिती दिलं आहे. जे की मी शपथेवर कथन करते की, अर्जदाराचं या ठिकाणी पूर्ण नाव टाका, वय, धंदा, जर शिक्षण असेल तर शिक्षण टाका. त्यानंतर त्यांचं गाव, तालुका, जिल्हा येथील रहिवासी असून मी जातीने कोणत्याही जातीचा असेल त्या जातीचा या ठिकाणी तुम्हाला उल्लेख अशा पद्धतीने करायचा आहे. त्यानंतर मी खालीलप्रमाणे शपथेवर कथन करतो की, हे की मला नामे म्हणजे ABC, जसे की जर एखाद्याच्या नावे मला म्हणजे ज्यांच्या नावे तुम्हाला जातीचा प्रमाणपत्र हवं आहे त्यांचं या ठिकाणी नाव टाकायचं आहे मराठीमध्ये. त्यानंतर कोणत्या जातीचा आहे तो, ते जात टाका. जातीचे जात प्रमाणपत्र मिळावे म्हणून मी माझ्या भावाचे, जर समजा एखाद्याचे जर कास्ट सर्टिफिकेट ऑलरेडी काढले असतील आपल्या कुटुंबामध्ये, तर त्यांचं या ठिकाणी मी माझ्या भावाचे किंवा आपल्या वडिलांचे, तर या ठिकाणी त्यांचं नाव टाका. आणि त्यांचं देखील यांचे या जातीचे प्रमाणपत्र माननीय विभागीय अधिकारी कार्यालय जे असेल ते कार्यालय टाका आणि या ठिकाणी सर्टिफिकेट नंबर टाका अशा पद्धतीने. आणि त्यानंतर कधी प्राप्त झाला आहे ते सर्टिफिकेट, त्या सर्टिफिकेटचं या ठिकाणी डेट. त्यानंतर जात कोणती आहे, म्हणजे नेमकं या दिवशी मला या जातीचा प्रमाणपत्र दिलेलं आहे, म्हणजे माझ्या भावास किंवा ज्यांचं तुम्ही जोडणार आहात त्यांचं. आणि त्यांचं या ठिकाणी त्यास वयस्कर पुरावा कामी सादर केले आहे. ते वयस्कर पुरावा ग्राह्य धरून माझ्या मुलास किंवा मला स्वतःला जे आहे ग्राह्य धरून मला ABC किंवा तुमचं जे नाव असेल ते नाव टाका, ज्या नावानं तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट काढायचं आहे ते नाव. या नावाने या जातीचे प्रमाणपत्र देण्यास विनंती करीत आहे. सदर वंशावळ खालीलप्रमाणे सादर करीत आहे. आता या ठिकाणी वंशावळ नेमकं कशी तयार करायची, तर बघा आता या ठिकाणी तुम्हाला टाकायचं वंशावळ. आता वंशावळीमध्ये या ठिकाणी सर्वात प्रथम टाकायचं म्हणजे एक तुम्हाला आता एकदम सोप्या भाषेमध्ये सांगतो. जसं की आता या ठिकाणी जात प्रमाणपत्र म्हणजे तुमच्या भावाचं आहे आणि तुमचं काढायचं आहे. तर या ठिकाणी तुमच्या भावाचं नाव टाकायचं आहे PQRमध्ये आणि या ठिकाणी ABCमध्ये जो कोणी लाभार्थी आहेत त्यांचं नाव टाकायचं आहे. तर या ठिकाणी त्यांना इथं दर्शवायचं आहे नेमकं यांचं जातीचं प्रमाणपत्र आहे माझ्या भावाचं, आणि तुमचं या ठिकाणी रिलेशन दाखवायचं आहे, म्हणजे नेमकं यांचं आणि तुमचं संबंध काय आहे. जसं की या ठिकाणी तुम्हाला भाऊ किंवा जे असेल ते अशा पद्धतीने दर्शवायचं आहे. आणि या ठिकाणी म्हणजे तुमच्या दोघांचे वडील कोण आहेत, वडील हे आहेत, आणि वडिलांचे वडील कोण आहेत म्हणजे कपत्रधारक जो आजोबा असेल 1958चा जे पुरावा तुम्ही जोडलात त्या हिशोबानुसार त्यांचं नाव. अशा पद्धतीने तुम्हाला 1 बाय 1 जे की तुम्हाला टाकायचं आहे. जसं की तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता जातीचं प्रमाणपत्र आपल्या कुटुंबामध्ये कोणाकडेही असू शकते आणि अर्ज करणार या ठिकाणी आणि दोघांचा संबंध या ठिकाणी तुम्हाला दाखवायचं आहे.
आणि या ठिकाणी दोघांचे वडील जे असेल, वडील एक असतील तर वडील अशा पद्धतीने तुम्हाला एक दाखवा. जर अलग असेल तर या ठिकाणी अलग इकडं दाखवा. मग इकडून अशा पद्धतीने तुम्हाला ट्री डायग्राममध्ये तुम्हाला वंशावळी दाखवायचं आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने. याचा फॉर्मॅट मी व्हिडिओमध्ये जे की तुम्ही वेबसाईटवरती जाऊन तुम्ही सहज घेऊ शकता. तर या ठिकाणी वरील वंशावळ माझे रक्तसंबंधातील असून नामे ABC या नावाने या जातीचे जात प्रमाणपत्र मिळण्यास हे सबब शपथपत्र आज रोजी दिले आहे. ते सर्व माहिती खरी असून त्यात खोटी माहिती आढळून आल्यास मी भारतीय संविधानानुसार भादवी 199 व 299 शासनाच्या शिक्षेस पात्र राहीन याची मला जाणीव आहे. अशा पद्धतीचं तुम्हाला शपथपत्र जे आहे लिहायचं आहे. आणि या ठिकाणी शपथपत्रधारक जे कोणी असेल म्हणजे अर्जदाराचे या ठिकाणी नाव आणि पत्ता टाकायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला सही करायचं आहे. या ठिकाणी सही करून तुम्हाला हे जे असेल हे शपथपत्र किंवा ॲफिडेविट तुम्हाला तुमच्या पोर्टलमध्ये किंवा आपले सरकारचे कास्ट सर्टिफिकेटचे फॉर्म भरताना तुम्हाला हे अपलोड करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही कुटुंबातील वंशावळी सहज शपथपत्र तुम्ही सहज तुमच्या मोबाईलमध्ये देखील तयार करून संपूर्ण या ठिकाणी याचा प्रिंटआउट काढून सही करून अपलोड करायचं आहे. आशा करतो मित्रांनो तुम्हाला हे कुटुंबातील जे वंशावळी शपथपत्र आहे नेमकं कशा पद्धतीने तयार करू शकता हे तुम्हाला समजलं असेल. जर यामध्ये काही डाऊट असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून विचारू शकता. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.